तर भाजप आणि शिवसेनेकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात आलेला नाहीये। महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काही वेळापूर्वी काँग्रेसची एक पत्रकार परिषद पार पडलेली आहे, त्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे। भाजपचे 6, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार रिंगणात आहे महायुतीकडून, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा आलेली होती विधान परिषदेची, आणि त्यासाठी आता अंबादास दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला महायुतीपेक्षा महाविकास आघाडीमध्ये काहीसं नाराजी नाट्य देखील घडल्याचं बघायला मिळालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।